नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती. तर TCS पॅटर्ननुसार या ठिकाणी आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे कार्यकारी सहाय्यक किंवा लिपिक पदासाठी, तर त्यांच्याकरिता आपण अतिशय महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करत आहोत. तर आजचा हा जो भाग आहे तो आय थिंक 12वा आहे. या अगोदरचे प्रश्नपत्रिका पाहिल्या नसतील पाहून घ्या. ऑलरेडी आपण खूप सारे प्रश्न या ठिकाणी सोडवलेले आहेत. तर व्हिडिओचा भाग सुरू करण्या अगोदर नवीन असाल अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपल्याकडून प्रश्नपत्रिकांची बॅच जॉईन केलेली नसेल बॅच जॉईन करा. त्या ठिकाणी तुम्हाला एकूण 10 प्रश्नपत्रिका मिळणार आहेत. आत्तापर्यंत TCSने घेतलेल्या त्यासोबत बृहन्मुंबई महानगरपालिकेचा थोडाफार इतिहास त्याच्यामध्ये ॲड करण्यात आलेला आहे. तर व्यवस्थित बाय करून घ्या. बाय करण्याचा मोबाईल नंबर खाली आहे. आणि प्रश्नपत्रिकासोबत तुम्हाला 1000 IMP GK, फक्त 1000 स्पेशल GK प्रश्न या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत, जे की TCSने आत्तापर्यंत जेवढ्या काही एक्झाम घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये वारंवार येणारे प्रश्न आपण त्या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. तर अवश्य बाय करून घ्या. कमी वेळेमध्ये जास्त तयारी त्या ठिकाणी तुमची होणार आहे. पहा, पहिला प्रश्न, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑब्वियसली तुम्हाला महानगरपालिकेचा इतिहास त्यासोबत महानगरपालिकेची थोडीफार माहिती असू दे आपल्या महाराष्ट्राच्या विशेष राष्ट्रासंदर्भात. तर पहा, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त महानगरपालिका असणारा जिल्हा कोणता आहे? ठाणे. या जिल्ह्यामध्ये एकूण 6 महानगरपालिका आहेत. पुण्यामध्ये 2 महानगरपालिका आहेत. आणि BMC बृहन्मुंबई महानगरपालिका ही 2 जिल्ह्याचा या ठिकाणी कारभार वगैरे पाहत असते. त्यानंतर किती लोकसंख्या असलेल्या शहरात महानगरपालिका निर्माण केली जाते किंवा स्थापन केली जाते? तर एखाद्या शहराची लोकसंख्या मित्रांनो 3 लाखापेक्षा जास्त असेल, लक्षात असू द्या 3 लाखापेक्षा जास्त असेल तर त्या ठिकाणी महानगरपालिका ही निर्माण केली जाते. आणि 3 लाखापेक्षा कमी आणि 1 लाखापेक्षा जास्त, समजा 2,90,000 जरी असेल तर त्या ठिकाणी मित्रांनो नगर परिषद स्थापन केली जाते. आणि नगर परिषदमध्ये 3 प्रकारचे म्हणजे वर्गीकरण आहेत. गट अ, ब, क. म्हणजे असंवर्गाची 1 लाखापेक्षा जास्त असेल तर, आणि 40,000पेक्षा जास्त असेल तर ब संवर्गाची, परंतु 1 लाखापेक्षा कमी असावी. आणि त्यानंतर परत 1 ते 40,000 याच्या आतमध्ये असणारं असं 25,000पेक्षा जास्त वगैरे तर गट क ची असते. तर लक्षात असू द्या. आणि 10,000पेक्षा जास्त असेल आणि 25 काहीतरी म्हणजे कमी असेल तर त्या ठिकाणी नगरपंचायत वगैरे अस्तित्वात किंवा निर्माण केली जाते. तर ही अतिरिक्त माहिती तुम्हाला असू द्या, कारण का परीक्षेमध्ये खूप आलटून पालटून प्रश्न येतात. तर जय जवान जय किसान नावाची जी घोषणा आहे ती खालीलपैकी कोणी दिली? तर ही जी आहे ती लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेली आहे. आणि यांनी सुद्धा म्हणजे खूप सारी कार्य वगैरे केलेली आहेत महत्त्वाची. आय थिंक त्यांनी 21 वर्ष जे मतदाराचं वय होतं ते 18 वर्षसुद्धा केलं त्यांनी 1989 मध्ये. तर हे सुद्धा लक्षात असू द्या. त्यानंतर संतती नियमनाची चळवळ या ठिकाणी कोणी सुरू केली? कशामध्ये? आपल्या महाराष्ट्रामध्ये स्पेशली करून. तर याचं उत्तर काय आहे? तर RD कर्वे किंवा धोंडो केशव कर्वे यांनी जी आहे ती याची चळवळ सुरू केलेली आहे. तर लक्षात असू द्या. त्यानंतर पुढे पहा, आझाद हिंद सेनेतील झाशीची राणी या पथकाच्या प्रमुख महिला कोण होत्या किंवा प्रमुख कोण होत्या? तर आझाद हिंद सेनेमध्ये जी झाशीची राणी होती त्या कोण होत्या? तर डॉक्टर राणी स्वामीनाथन या ज्या आहेत त्या या पथकाच्या प्रमुख होत्या. त्यानंतर खालीलपैकी सतीबंदीचा कायदा कोणाच्या काळात झाला? तर हा जो कायदा आहे तो लॉर्ड विल्यम बेंटिक किंवा बेंटिक यांच्या काळामध्ये झालेला आहे. आणि आत्तापर्यंत जेवढे काही सतीबंदीचा कायदा असो, त्यानंतर विधवा पुनर्विवाह कायदा आहे, म्हणजे खूप सारी कायदे आहेत. लॉर्ड रिपनचा कायदा आहे, वृत्तपत्रावर बाधा आणण्याचा कायदा आहे, त्यानंतर लॉर्ड रिटन वगैरे, म्हणजे खूप सारी जेवढे काही व्हाईसराय वगैरे आहेत त्यांनी वेगवेगळे कायदे आणली. त्यावर काही जणांनी बाधा टाकली किंवा तो कायदा नष्ट केला. तर अशा थोड्याफार कायद्यांची तुम्ही माहिती असू द्या. त्यासोबत महाराष्ट्रात सेवा सदनची स्थापना कोणी केली? सेवा सदन, शारदा सदन अशी जे महत्त्वाचे सदन आहेत, समाज आहेत, हे सगळं तुम्ही ॲनालिसिस करा. जास्त प्रश्न जास्त डीप जाण्याची काही आवश्यकता नाही. संस्थापक इसवी सन एवढंच तुम्ही पाठ करा.
तर सेवा सदनची स्थापना कोणी केली? तर रमाबाई रानडे यांनी या ठिकाणी या सेवा सदनची स्थापना केलेली आहे. त्यानंतर खालीलपैकी महाराष्ट्रातील चेरापुंजी म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखलं जातं? तर आंबोली या ठिकाणाला आपल्या महाराष्ट्रातील चेरापुंजी म्हणून ओळखलं जातं. भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस वगैरे चेरापुंजीला पडतो. तसंच महाराष्ट्रामध्ये आंबोली या ठिकाणी पडतो. तर लक्षात असू द्या, अशा टाईपचे हे प्रश्न असतात. अतिरिक्त माहिती सांगण्याचं कारण एवढंच, की तुमची जास्तीत जास्त तयारी व्हावी आणि येत्या काळामध्ये कमी वेळेमध्ये जास्त सिलेबस कव्हर व्हावा. तर अवश्य अशाच टाईपचे प्रश्नपत्रिका आपल्याकडे आहेत, बाय करून घ्या. डाऊट असतील कमेंट करा कोणत्याही प्रश्नासंदर्भात. भेटूयात नवीन सिरीजसोबत. पाहत राहा आपला आवडते यूट्यूब चॅनल. धन्यवाद.